नमस्कार. तुम्हाला पौष्टिक आणि न्यूट्रिशियस काही खायचे असेल तर असे सांबार नक्की बनवा. ह्याचा फ्लेवर खूपच छान येत आहे. हे सर्वांनाच इतके आवडते की दररोजच्या जेवणासाठी हे बनवले जाते व सण समारंभ पार्टीलाही हे बनवतात. सांबारमधील भाज्या व मसाले ह्यांचीही ओरिजिनल चव टिकून राहण्यासाठी सांबारची चव अजून वाढण्यासाठी सोप्या व कमी स्टेप्स केले आहेत. सांबार बनवण्यासाठी सुरुवातीला चिंच भिजत घालूया. त्यासाठी 2 मोठे चमचे चिंच ही स्वच्छ धुवून घेऊया. चिंचेवरही धूळ व कचरा असतो, त्यामुळे आपण ती स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यात पाणी, झाकण ठेवूया. आता सांबार बनवण्यासाठी अर्धा कप तूर डाळ घेतली आहे. ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. डाळ अशा पद्धतीने चोळून धुवावी, त्यामुळे त्यावरील धूळ कचरा निघून जातो. ही स्वच्छ धुवून घेतली आहे. कुकरमध्ये डाळ काढूया. त्यात 2 कप पाणी, पाव छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा तेल, चिमूटभर मीठ मिक्स करूया. कुकरचे झाकण लावून 4 शिट्या करून घेऊया. 4 शिट्या झाल्या आहेत. गॅस बंद करूया. कुकर थंड होण्यासाठी ठेवूया. आता सांबारसाठी भाज्या कापूया. शेवग्याची 1 शेंग स्वच्छ धुवून घेतली आहे. ही अशा पद्धतीने कापूया. वरची साल जेवढी सहज निघेल तेवढी काढूया, त्यामुळे शेंग शिजायला जास्त वेळ लागणार नाही. शेंगावरची साल अशा पद्धतीनेही सुरीने काढून टाकूया. सर्व शेंगावरची साल जेवढी निघेल तेवढी काढून टाकली आहे. आता 1 वांगे धुवून घेतले आहे. तुम्हाला सांबारमध्ये वांगे आवडत असेल तरच घाला. ह्याचे 4 भाग करूया. वांग्याला आतून कीड आहे का तेही बघावे. हे पाण्यात ठेवूया, त्यामुळे ते काळे पडणार नाही. आता डाळ बघूया. कुकरचे प्रेशर आपोआप निघून गेले आहे. ही विस्करने मॅश करूया. डाळ मऊसूत शिजली आहे, एकजीव झाली आहे. आता चिंच कुस्करून घेऊया. ही व्यवस्थित भिजली आहे. हे गाळून घेऊया. सांबारमध्ये चिंच नक्की घाला. अशा पद्धतीने गाळून घेतल्यामुळे त्यातील काड्या टरफल निघून जातात. आता कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा. मोहरी तडतडल्यावर मेथीदाणे पाव छोटा चमचा. ह्याने खूप छान चव येते, त्यामुळे मेथीदाणे नक्की घाला. कढीपत्ता 8 ते 10 पाने. हिंग पाव छोटा चमचा. 2 काश्मीरी लाल सुक्या मिरच्या परतून घेऊया. आता 1 मोठ्या आकाराचा उभा कापलेला कांदा. ह्या पद्धतीने कापलेले 2 छोटे कांदे सोनेरी रंगावर परतून घेऊया. कांदा मऊ झाला आहे, रंगही थोडा बदलला आहे. ठेचलेला लसूण 8 ते 10 पाकळ्या. अर्धा इंच किसलेले आले परतून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या आकारात कापून घेतले आहेत. 1 मिनिट परतून घेऊया. सर्व भाज्या मोठ्या आकारात कापून घेतल्या आहेत. टोमॅटो परतला आहे. दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, गाजर गोल आकारात कापले आहे. लाल भोपळा हा थोडासा हिरव्या रंगाचा घ्यावा. वांगे ह्या भाज्या कापण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. सांबारमध्ये शेवगा व भोपळा ह्या भाज्या घालाव्यात. तुम्हाला ह्यापैकी ज्या भाज्या आवडत असतील त्या घ्या व प्रमाणही कमी जास्त घेऊ शकता. भाज्याही परतल्या आहेत. आता सुके मसाले घालूया. सांबार मसाला 1 मोठा चमचा. लाल तिखट 1 छोटा चमचा. हळद पाव छोटा चमचा. व्यवस्थित परतून घेऊया. सांबार कमी तिखटच असते, पण तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तिखटाचे प्रमाण वाढवू शकता. भाज्यांमध्ये 3 कप गरम पाणी. गरम पाण्याने सांबारची चव बिघडत नाही. चवीनुसार मीठ मिक्स करूया. सांबार पातळच असते. उकळी आणूया. उकळी आली आहे.
ह्यावर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटे शिजवून घेऊया. सांबारमध्ये गाजर खूप छान लागते. कुकरमध्ये भाज्या शिजवण्यापेक्षा कढईत भाज्या शिजवल्या तर सांबार जास्त टेस्टी होते. आता शेवग्याची शेंग शिजली की नाही ते बघूया. शेवग्याची शेंग शिजली आहे. भाज्याही व्यवस्थित शिजल्या आहेत. ह्यात शिजवलेली तुरीची डाळ, भरपूर भाज्या घातल्यामुळे सांबार खूप हेल्दी झाले आहे. सांबारमध्ये तुरीची डाळ कमी असते, सांबार मसाला जास्त असतो, तेल कमी असते. सांबार घट्ट वाटत आहे, त्यामुळे त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. पुन्हा 3 ते 4 मिनिटे उकळून घेऊया. शेवटी चिंचेचा कोळ, आवडीनुसार गूळ मिक्स करूया. ह्यातील थोड्या भाज्या काढून मॅश करूया. ह्यामुळे सांबार एकजीव होते, चव अप्रतिम लागते. बऱ्याच जणांना सांबारमध्ये भाज्या जास्त दिसल्या तर आवडत नाही. काही भाज्या सांबारमध्येच ठेवूया. मॅश करण्यासाठी शेवगा घेऊ नये. मुलांना भाज्या आवडत नाही तेव्हा त्यांनाही अशा पद्धतीने भाज्या मॅश करून खाऊ घालू शकता. मॅश केलेल्या भाज्या सांबारमध्ये घालूया. ह्यामुळे सांबार एकजीव होते, चव अप्रतिम लागते. हे पातळच असते, पण तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा. ह्यात पाणी घालायचे असेल तर ते गरमच घालावे. सांबारचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे. डाळ घातल्यावर वर असा फेस येतो. हा वर आलेला फेस काढून टाकावा. कोथिंबीर. आता अजून एक स्टेप करूया, ज्यामुळे सांबार अजून टेस्टी होईल. तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात मोहरी पाव छोटा चमचा, हिंग चिमूटभर, कढीपत्त्याची 7 ते 8 पाने, सांबार मसाला 1 छोटा चमचा, 2 लाल सुक्या मिरच्या, काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा. हा तडका सांबारवर ओतूया. पटकन झाकण ठेवूया. त्यामुळे फोडणीचा खमंग सुवास सांबारमध्ये उतरेल. ही स्टेप नक्की करा. तुमचे सांबार नेहमीपेक्षा जास्त चवदार होईल. आता भाज्याही भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे सोप्या पद्धतीने हे सांबार नक्की बनवा. शेवटी सांबार टेस्ट करून पाहूया. तुम्हाला मीठ कमी वाटले तर ते घालू शकता. सांबार तयार आहे. ह्या पद्धतीने सांबारची चव ऑथेंटिक लागते. हे सांबार भात, इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे व मेदूवड्याबरोबर खाऊ शकता. तयार आहे चमचमीत व पौष्टिक सांबार. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.